धन्यवाद. यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला शिवसेनेमधून. टाळ्यांच्या यंत्रासोबत या ठिकाणी डॉक्टर साहेब आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत. या गावभेट दौऱ्याला उपस्थित असणारे तालुक्याचे युवा नेते अतुल शेठ बेनके, सत्यशील दादा शेरकर, संजू शेठ काळे, अध्यक्ष पांडुरंगजी पवार, इतर सगळेच मान्यवर. स्पीकरमुळे आवाज जास्त येणार नाही. आई रेणुका मातेच्या चरणी एवढीच प्रार्थना करून आलोय. ज्या उत्साहात निमदरी ग्रामस्थांनी स्वागत केलं त्याच उत्साहात निमदरीतून 29 तारखेला मतांचा आशीर्वाद मिळू दे. आणि स्वागत करताना ज्या विश्वासाला बैल समोर दिसली, आईकडे एवढीच मागणी केली की या बैलांनी पुन्हा घाट फुलू दे. बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे, कांद्याला बाजार मिळाला पाहिजे. बैलगाड्या शर्यत सुरू होणार, कांद्याला बाजार मिळणार, पण त्याआधी त्यासाठी आपली बारी बसली पाहिजे. पुन्हा एकदा तुमचं हे प्रेम, तुमचा हा पाठिंबा असाच राहू द्या. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराला आदरणीय पवार साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, बैलगाडा मालकाच्या नातवाला सोपवली आहे. संसदेत मायबाप हो, तुमच्या आशीर्वादाने संसदेत पोहोचलो तर संसदेत उमटणारा आवाज हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हक्काचा आवाज असेल, बैलगाडा मालकाचा आवाज असेल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.